एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये विरोधक आघाडी सक्रिय झाली। ठाकरे गट आणि मनसे ठाण्यामध्ये एकत्रित आंदोलन करणार आहेत, मोर्चा काढणार आहेत। ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी ठाकरे गट आणि मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत। संध्याकाळी हे आंदोलन असणार आहे। मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत। कुणाल, संध्याकाळी ठाकरे गट आणि मनसे एकत्रित मोर्चा काढणार आहे, कसं आहे तिथलं सध्या वातावरण? जगदीश, आता शिवसैनिक आणि मनसे चे कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। अगदी काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल। रमेश कोरगावकर जे माजी आमदार आहेत ते देखील आलेले आहेत। म्हणजेच ठाकरेंच्या सेनेचे सर्वच बडे नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत। त्याचप्रमाणे मनसेचे देखील बडे नेते याच्यामध्ये सहभागी असणार आहेत। मोठा मोर्चा जो आहे तो गडकरी रंगायतनपासून महापालिका भवन पर्यंत निघणार आहे आणि महापालिका भवन या ठिकाणी एक सभा देखील पार पडणार आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देखील काही कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे देखील या मोर्चाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आणि महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात असेल, त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी, पाणी टंचाई या प्रमुख मुद्द्यांसह मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जगदीश, मात्र कुणाल, ठाण्यातील पायाभूत सुविधांसाठी हे आंदोलन आहे, मोर्चा आहे। कोणकोणत्या अशा पायाभूत सुविधा आहेत ज्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरावस्था ही मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये आहे आणि याच्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना दररोज चाकरमानी आणि ठाणेकरांना करावा लागतो। यात हा एक प्रमुख मुद्दा आहे। त्याचप्रमाणे ठाण्याला स्वतःचं धरण नाहीये आणि यामुळे बऱ्याचशा ठिकाणी पाणी टंचाई उद्भवते आणि याचमुळे ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो। अगदी काही दिवसांपूर्वीच नवरात्रीमध्ये एका बड्या अधिकाऱ्याला म्हणजे उपायुक्ताला लाच घेताना अटक करण्यात आली होती लाचलुचपत विभागाकडून। या देखील विरोधामध्ये म्हणजे महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो असा आरोप ठाकरे गट आणि मनसेचा आहे आणि या विरोधात हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता जे महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं या ठिकाणी होणार आहेत, त्यामुळे नेमका रोष कोणावर असणार आहे? कारण एकनाथ शिंदेच्या विरोधातले सर्वच आघाडी हे एकत्रित आलेले आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सगळ्यात मोठा मोर्चा मानला जातोय आणि सर्वांचंच लक्ष या मोर्चाकडे आहे। जगदीश, कुणाल, तोच प्रश्न आहे। पालिका निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट मनसेचा हा एकत्रित मोर्चा आहे, याचा किती आणि कसा परिणाम ठाण्याच्या राजकारणावर पडेल आगामी काळात? नक्कीच, ज्याप्रमाणे मागील अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्रित येणार का अशी चर्चा सुरू होती, मात्र आता त्यांच्या गाठी भेटींचं सत्र जे आहे ते सातत्याने वाढताना पाहायला मिळतंय। त्यामुळे ते एकत्रित जरी निवडणुकीला सामोरे येणार की नाही हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी सुद्धा आता मोर्चाच्या माध्यमातून अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एकत्रित ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत। त्यामुळे कुठेतरी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चिन्ह आहेत, सूचक वक्तव्य देखील नेत्यांकडून केली जात आहेत। त्यामुळे महापालिकेला निवडणुकीला सामोरे जाताना मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो एकत्रित लढण्याची ही चिन्ह आहेत। त्यामुळे निश्चितच या संपूर्ण ठाण्यामध्ये आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा मानला जातो। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या शिवसेनेला पसंती हे ठाणेकर नागरिक देत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देत आहेत की शिंदेच्या शिवसेनेला देत आहेत, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण 2 दशक जो पक्ष लांब राहिला आहे शिवसेनेपासून तो पक्ष आता या शिवसेनेसोबत येतोय। त्यामुळे मतदारांची पसंती बदलते का, मतदारांचा कल बदलतोय का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, मात्र कुणाल, ठाकरे गट आणि मनसे एकत्र येतोय, आतापासूनच वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे ठाण्यामध्ये। एकनाथ शिंदे यांच्यासाठी आगामी पालिका निवडणुका त्यामुळे किती आव्हानात्मक होऊ शकतात? निश्चितच हे दोन्ही पक्ष एकत्रित येणार म्हटल्यानंतर बेरजेचं जे काही राजकारण आहे ते एकनाथ शिंदेंना करावंच लागणार आहे। मात्र सध्याची जर महापालिकेतल्या माजी लोकप्रतिनिधींची जर संख्या पाहिली तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे अव्वल स्थानी आहेत। कारण 67 हा आकडा मागील निवडणुकीमध्ये हा शिवसेनेला प्राप्त झाला होता। मात्र 66 नगरसेवक हे शिंदेसोबत गेलेले आहेत ज्यावेळेस बंड झाला त्यानंतर। आणि आता
राष्ट्रवादी असेल त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही नगरसेवकांची संख्या जर पाहिली तर एकनाथ शिंदेकडे प्रवेश झाल्यानंतर आता एकनाथ शिंदेच्या माजी नगरसेवकांची संख्या झालेली आहे 79. त्यामुळे या संख्येच्या दृष्टीने तरी सध्या एकनाथ शिंदे हे अव्वलस्थानी आहेत. मात्र मतदारांचा कौल पाहावा लागेल, कारण शिवसेना आणि मनसे जर एकत्र येत असेल तर मतदारांचा कौल बदलण्याची शक्यता आहे. यावेळेस काहीतरी परिवर्तन घडण्याची देखील शक्यता आहे. मात्र सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेचं पारडं या ठाण्यामध्ये जड असलेलं पाहायला मिळतंय. मात्र शिवसेना आणि मनसे युती झाल्यानंतर काय नेमकं चित्र या ठाण्यामध्ये पाहायला मिळतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, यांचं जे महत्त्वाचं लक्ष आहे ते ठाणे आणि मुंबई या 2 शहरांवरती आहे. कारण मुंबईनंतर ठाणे महापालिका ही सर्वात मोठी महापालिका म्हणून मानली जाते आणि बाळासाहेबांचं विशेष प्रेम देखील या ठाणे महापालिकेवर म्हणजे ठाणे शहरावर असलेलं देखील पाहायला मिळालं होतं. आणि ज्या निवडणुकीमध्ये ठाणेकरांनी शिवसेनेला पहिली सत्ता दिली, त्यानंतर जे बाळासाहेबांनी गडकरी रंगायतन हे नाट्यगृह उभारलं होतं, त्याच नाट्यगृहाच्या इथून या धडक मोर्चाला देखील सुरुवात करत आहेत. जी, मात्र कुणाल, एकीकडे भाजपाचे नेते गणेश नाईक हे ठाण्यामध्ये जनता दरबार घेऊन एकनाथ शिंदे यांची कोंडी करू इच्छित आहेत, कोंडी करतायत. दुसरीकडे आता शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे एकत्र आलेला आहे. राष्ट्रवादीचा, शरद पवार गटाचा सुद्धा पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा हा सर्व प्रयत्न आहे. नक्कीच, कारण ज्याप्रमाणे भाजप हा महायुतीतला मित्रपक्ष जरी असला तरी सुद्धा गणेश नाईक हे वारंवार ठाण्यामध्ये जनता दरबार घेतात आणि ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती अशा महापालिकेच्या अनेक कारभारांवरती त्यांनी बोट देखील उचललेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरून कुठेतरी सत्ताधारी शिवसेना महापालिकेतली ही काम करण्यासाठी असमर्थ आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा गणेश नाईकांचा वारंवार करण्यात आलेला आहे. कारण नवी मुंबईला ज्याप्रमाणे एक स्वतःचं धरण आहे त्याप्रमाणे 25-30 वर्ष शिवसेना सत्तेत असून देखील स्वतःचं धरण बांधता आलं नाही, असा देखील एक खोचक टोला गणेश नाईकांनी लगावला होता यापूर्वी देखील. त्यामुळे एकनाथ शिंदेची कोंडी करण्यासाठी सर्वच पक्ष मैदानात उतरलेले आहेत आणि महायुती जरी असली तरी सुद्धा ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपची युती होईल की नाही याबाबत साशंकता आहे. कारण ज्याप्रमाणे बेरजेचं राजकारण ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस आत्ताच्या घडीला भाजपकडे 23 ते 24 नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे जर शिंदेच्या माजी नगरसेवकांचा आकडा पाहता 40 जागा ह्या भाजपला देणं अशक्य आहे आणि भाजप देखील त्या जागांवरती असमाधानी असणार आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये तरी आतापर्यंत तरी ज्याप्रमाणे गणेश नाईकांनी एकला चलो रेचा नारा दिलेला आहे त्याप्रमाणे ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना युती होणं सध्या तरी होणार नाही अशी चिन्ह दिसून येत आहेत. ठीक आहे कुणाल, तुम्ही या मोर्चावर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.